मी आज तुम्हाला एक गजाल सांगणारचा. सोसायट्यातले आदित्यवारची गोष्ट. तुम्ही म्हणा आदित्यवारची गोष्ट म्हणजे कसली? आदित्य राणूबाईची कहाणी बिहाणी सांगणारच आहे का? कहाणी बिणी जसे आदित्यांची पूजा करतात ते आता कोण करीत नाही, खूप जण विसरले. श्रावणात आदित्यवार म्हणी करसत, त्याची कहाणीच नसे ती. सो मी आमच्या म्हणजे एठाच्या नव्हे पण दिल्लीच्या सोसायट्यातल्या आदित्यवारची एक ठराविक गोष्ट सांगसा. म्हणजे कशी तर आदित्यवारा साधारण 11-12 नंतर जर तुम्ही सोसायट्यात बाहेर पडले आणि असे सोसायट्यातले भितरले रस्त्याने चालवू लागले जाल्यार तुम्हाला अचानक अशी समोरथीन एक साधारण 5-6-7-8 माणसांचो एक असो घोळको येताना दिसते. म्हणजे घोळको म्हणजे तो सगळं बरोबर नसते. एकटो पाठी पुढं चलसे एकटोच आणि पाठल्या अशी ग्रुप करणी एक 5-6 माणसां असत. म्हणजे हे किता तर मी तुम्हाला शेवट सांगणार. तर सगळ्यात पुढं एक तरुण भुरगोच असे. तरुण म्हणजे साधारण 30-35च्या आसपासचो भुरगो आणि अशी जिमला जाणारो, बॉडी बिडी करणारो असं म्हणजे ते जिमला जाणारे जे असे चालसत न्हू, असं हात करणी चालसत. ता मला टिपिकल बरा दिसत नाही ता, पण तसाच असे. आणि त्याचे हातात अशी करत तो गाड्याची चावी फिरवत, कसली तरी बरी गाडीच असे. त्याचे पाठल्या सावकाश असो एक मध्यम वयातलो म्हणजे 40-45च्या आसपास किंवा त्याच्या पुढचो थोडासा असा पोट पुढं आलेलो. हा म्हणजे सगळ्यात पुढचा जो तरुण असे त्यांनी असं टाईट टी शर्ट बी घातलेलोच असे. हा त्याच्या पाठल्या जो 40-45 असं ढेरपोटो थोडंसं असे तो सावकाश चालसे. पोट मोठा त्याचं बहुतेक शर्टच असे, टी शर्ट नसते. त्याचे पाठल्या एक बाईल माणूस चालसे थोडीशी अंतर ठेवणी आणि त्याचे पाठल्या त्याचा नवरस असे, पण तो बरोबर राहणे त्याचे पाठल्या राहायचे आणि ती सारखा त्याला किता तरी सांगायचा प्रयत्न करते. त्याला घाईच असे पण त्याला तितकी घाई नसते. आणि सली जाले त्याचे पाठल्या 1-2 भुरगींच असत आणि अशी ही जांच असत. पाठल्या जी बाईल आणि नवरो आणि भुरगीच असत. भुरग्यांना इतकी काळजी पडलेली नसते, पण बायला तकल्यावर अशी चिंता दिसते. आम्ही सुद्धा हेथील खूपदा गेलेलो सा प्रत्यक्ष. कसा हाणार किता हाणार अशी किता तरी चिंता दिसते. तर तुम्ही म्हणणार हे सगळं किता? तर पुढले 2 माणूस किंवा 3 माणूस ते प्रॉपर्टी डीलर ते पाठल्या जे सत त्यांना घर भाड्याला दाखवे किंवा विकत घ्यावे दाखवायला असत. विकत घ्यावे सस्ते त्यांना तितका टेन्शन नसते. भाड्याचे ज्यांना घ्यायचं असे त्यांना खूप टेन्शन नसते. सगळ्यात पुढलो तो तरुण तो गाडी चालयचे आणि मधलो जो ढेरपोटो म्हणतो तो खरो प्रॉपर्टी डीलर. तुमच्या इकडे तसाच हसे का शहरात, मुंबईत विचार करा.